नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, इनोवाला मारला आहे स्टार्ट आणि निघालो आहे मी कोकणामध्ये. म्हणजे आजचा प्रवास आपला असणार आहे मुंबई ते कोकण, म्हणजेच माझ्या गावी फणसगावला, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. चला मित्रांनो, वाजलेत 5:09 आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता इनोवा इथे मी स्टार्ट मारून ठेवलेली आहे. आपल्या सोसायटीमध्ये गाडी लावलेली आहे. पटापट सामान भरतो. बघा, भावाने मी सामान आणलेलं आहे. मी थोडं सामान आणलं आणि गाडीमध्ये टाकले. चला सामान भरूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 5:09 झाली आहेत. फटफट इथून भाईंदरवरनं निघूया. सो मंडळी, सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आपल्या जर्नीला चालू झाली आहे ती म्हणजे कोकणच्या. आणि बघू शकता इथे मी 0 किलोमीटर केलेलं आहे. वाजले 5:31. चला प्रवासाला सुरुवात करूया. मंडळी, गाडी आहे ना आपल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर लावलेली आहे आणि 5:38 झालेले आहे. आणि आपण आज जाणार आहे ना ठाण्या मार्गाने नाही जाणार आहे, आपण जाणार आहे मुंबईच्या मार्गाने. तर बघू आता सांताक्रूज विक्रोळी करून जाणार आहे का बांद्रा करून जाणार. तर पुढे जाऊन आपल्याला ट्रॅफिकचे अंदाजावर टिकायचे. 4,600 डिझेल भरलेलं आहे. 4,600. बापरे, टोटल 48 लिटर काहीतरी आलं आहे. बिल घेतलं आहे. बिल तुम्हाला मी साईडला दाखवीनच. त्याला आता जास्त उशीर नको करूया. आपल्याला 5:41 इथेच झालेले आहेत. लवकर मुंबईच्या मार्गाने जाऊन आपल्याला कोकणच्या रस्त्याला लागायचं. मंडळी, वाजले आहेत 7 आणि आपण जस्ट आता क्रॉस केलेलं आहे कळंबोळीचा ब्रिज आहे ना, बघू शकता आपण क्रॉस केलेला आहे. आणि आता वाजले आहेत 7. मला ना मुंबई पार करायची होती. आपण 5:30ला निघालो. 5:41 आपल्याला काशीमिरापर्यंतच झालेलं, म्हणजे आपल्या मीरा रोडपर्यंत. मला मुंबई पार करायची होती. त्याच्यामुळे मी काय मुंबईचं जास्त दाखवलं नाही. भावाला सांगितलं जरा सिनेमॅटिक दाखव. आणि आपण आलो BKCवरनं. आपल्याला यायचं होतं विक्रोळीवरनं. आपण BKCवरनं आलो. मी विचार केला की विक्रोळीवरनं जाऊया, पण तिथे ट्रॅफिक आहे गेली. हां, तिथे ट्रॅफिक जास्त होतं, मॅपमध्ये दाखवत होतं. आणि म्हणून मग BKCवरनं आम्ही आलो. आता मी कळंबोळीच्या पुढे पहिलाच पेट्रोल पंप आहे, तिथे वॉशरूमसाठी थांबलेलो आहे. तर वॉशरूमला पण जोरात झालेली होती. मग जरा फ्रेश होऊया आणि डायरेक्ट निघायचं घेऊया. एक दिवस एक रात्र जागा होता. लाईट नाही. सो मंडळी, वाजलेत 7:51. आपले 104 किलोमीटर कंप्लीट झालेले आहे. आपण पोचलेलो आहोत वडखळ नाक्याला. म्हणजे वडखळचा बायपास असा रोड आहे. ऐक, म्हणजे तुम्ही राईट साईडला बघू शकता कंपनी लँड देखील आहे. आता आपल्या इनोवामधून दिसणार नाही, आपली ST असते तर नक्की दिसलं असतं. आणि समोर क्लायमेट पण एकदम भारी वाटतोय.
वडखळ बायपास रोड. आपण ब्रिजवर आहोत आणि इथून आपल्याला वडखळचं एस टी स्टँड देखील दिसतं. आता मोबाईलमध्ये एवढं कवर दे होणार नाही. आणि आता आपल्याला असे सह्याद्री बघायला भेटणार आहे कारण की आपण कोकणात एंट्री केलेली आहे. सो आता ना आपण जाणार आहे सावकाश कारण की 80च्या वर आपण जाणार नाही. गेलो असतो 80च्या वर, पण जर समोर पोलिसांची गाडी असेल ना तर उगाच आपल्याला 2000चा फाईन भेटेल, 2000चा फाईन बसेल. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण 80पर्यंत जाऊया, जास्त घाई करूया ना. आणि बहुतेक मी आता बघितलं आहे ना गाड्या भरपूर उभ्या आहेत पोलिसांच्या, त्याच्यामुळे आपण सावकाशीच जाऊया. मग आपण 9:15 किंवा 9 वाजेपर्यंत पोहोचू माणगावला. आता आपला नेक्स्ट स्टॉप जो असणार आहे ना तो माणगावचा असणार. मंडळी आता आपण ना थोड्याच वेळात इंदापूरला पोहोचू. आणि बघू शकता गाडी बघा कसली भारी आहे. जरा कुठल्या कंपनीची गाडी आहे ना कमेंट करून सांगा. भारी आहे, मला तर जाम आवडली गाडी. वाजले आहेत 8:31. पाठी कंपनीचं नाव पण लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे जरा तुम्ही मला सांगा कमेंट करून. पेपर राहून दे. फायनली मित्रांनो आपला पहिला स्टॉप आलेला आहे, मग तो म्हणजे नाश्ता करण्यासाठी. आता आपण आलो आहोत उसरघर या ठिकाणी. एक किती किलोमीटर झाले हे बघितलं नाही. आपण लोंढरेपासून काहीतरी 1-2 किलोमीटर मागे आहोत आणि आपण आलो आहोत माहेर स्नॅक सेंटर या ठिकाणी आलो आहोत नाश्ता करायला. आणि बघू शकता आपली इथे गाडी लावलेली आहे. गाडी ना आम्ही कोकणातून जेव्हा आणली ना तेव्हा असं धुतलीच नव्हती आणि अजूनपर्यंत गाडी धुतली नाही. टाईम पण खरं म्हणजे भेटला नाही म्हणून गाडीला धुतले नाही. पण आता गावी गेली ना गाडीला एकदम चकाचक धुईल. मस्तपैकी इकडे ना थंबनेल काढला आहे कारण की इकडचं बघा ना लोकेशन किती भारी दिसते. वरती आपला मस्त सह्याद्री आहे, एक नंबर वाटते. आणि आपला नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 66.
आपली लालपरी लालपरी. चला आता थोडासा इथे नाश्ता वगैरे करतो, कारण की आईला भूक लागली होती, आम्हाला नव्हती लागली, भावाने आणि मला. बोलू का परत? गाडी गेली, आवाज आलाय का? जाऊ दे, आला असं. चला मग नाश्ता वगैरे थोडंसं करूया. नाश्ता करतो आम्ही माहेर स्नॅक्स सेंटरमध्ये. चला आई पण बसलेली आहे. लगेच ना मी आता ना गाडी चालवायला देतो भावाला आणि मी आता बसतो बाजूला, कारण की तुम्हाला मी मुंबईला आल्यापासून इकडे काहीच दाखवलं नाही, मला पण कळतं आहे. कारण की हे माणगाव वगैरे मी सगळं दाखवलेलं आधी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये, पण आता पुढचं आपण बघूया काय काय दाखवायला भेटतं. आता मी भावाला गाडी घेऊन चालवायला नाश्ता करून मग तुम्हाला मी बाकी सर्व दाखवतो. आणि एक आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन असेल ते म्हणजे आपला संगमेश्वरचा रोड चालू झाला आहे, म्हणजे संगमेश्वरचा ब्रिज चालू झाला आहे. तो आपल्याला ब्रिजची मी थोडी आपण माहिती घेऊया आणि ब्रिज पण बघूया कसा झाला आहे. चला घरात गेलो बाकीच्या. सो मंडळी बघू शकता बाजूला राष्ट्रीय महामार्ग 66 लागली, इथे आपली इनोवा आणि त्याच्याच बाजूला मस्तपैकी आपण करतोय नाश्ता. ती भारी वाटतंय ना, एक नंबर. आपला महामार्ग बाजूला आणि गाडी बाजूला आणि नाश्ता आपण त्या गाडीच्या बाजूला करतोय, एकदम भारी वाटते की नाही. पोटभर आता मस्तपैकी नाश्ता करूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करायला. आता मी बसणार आहे क्लीनर सीटला आणि तुम्हाला ना सगळं काय आता दाखवणार. मालेगाव तर गेलेलं आहे, लोणरे फक्त बाकी आहे. त्यानंतर आता जे काही येईल ते तुम्हाला दाखवतो. जर धबधबे कुठे चालू झाले असणार ते पण नक्की दाखवतो तुम्हाला. असं मंडळी पाहू शकता आपली जशी इनोवा इथे थांबली नाश्ता करण्यासाठी. आपण पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा इथे कोणी नव्हतं. आता बघू शकता ही एक गाडी आलेली आहे, हे ॲक्टिवाले आले आहेत, तिकडे ते वॅगनरवाले आहेत. जशी आपली एक गाडी थांबली ना तशी लागोपाठ 3-4 गाड्या थांबतात. हॉटेलचं असंच असते, एक गाडी जर लागली ना की लागोपाठ गाड्या लागतात. मग अशी तुम्हाला मी स्टार्टिंगला आलो तेव्हा दाखवलं आजूबाजूचे एरिया, पण गाडी एक पण नव्हती. ये है इनोवा कमाल, देख ना, वाटतेच भारी ना. लांबना देखील गाडी घेऊन कोण आला ना तरी आपली इनोवा दिसली. बाजूला एक लेडीज बसलेली आहे नाश्ता करण्यासाठी, म्हणजे भरपूर लोक थांबतात. कसं माहिती आहे काय, फॅमिली जर असेल ना तर ती पहिले बघते की हॉटेलमध्ये लेडीज वगैरे आहेत का, व्यवस्थित आहे का. आणि हॉटेल वगैरे पण व्यवस्थित होतं, नाश्ता सेंटर म्हणजे होता तो व्यवस्थित होता आणि टेस्ट पण चांगली होती. तर आता आई तिथे आहे, चहा पियाली की आपण निघूया. सो मंडळी ती वॅगनर तिकडे लागली म्हणून तुम्ही असं समजू नका की ती वॅगनर त्या स्टॉलवर काय घेते. त्यांनी पण इकडूनच नाश्ता घेतलेला आहे आणि ती सावळी म्हणून गाडी तिकडे लावली. त्या गाडीत देखील लेडीज आहे. माझी आई तेच बोलत होती की त्यांना असं वाटेल की गाडी तिकडे लागली म्हणजे त्या स्टॉलला राहिलेत की नाही. चला मित्रांनो, वाजलेत 9:44 आणि सीट झालेली आहे चेंज. सो आता तुम्हाला ना मी एकदम प्रॉपर सगळं काय दाखवणार आहे. गाणे लागते कॉपीराइट येईल थांबा. राजापूर 235 किलोमीटर आणि हे पेपर जे ठेवले आहेत ना हे आपलं येतानाचं बिल आहे. अरे हा वेळे बाहेर पण जातील, आधी बंद करतो. हे आपण जेव्हा येताना टायर चेंज केला ना आपल्या वॅगनरचा, त्याचं बिल आहे, म्हणजे अलाइनमेंटचं वगैरे बिल आहे. आणि आपल्याकडे ओरिजिनल बिल आले आहे व्हॉट्सअपला. हे सगळे पेपर आईने भिजवले ते आता उन्हात बोललो जरा सुकवायला उन्हात ठेवलेले आहेत. तर त्याला जरा इग्नोर करा 15-20 मिनिटासाठी, नंतर मी ते काढतो. तुम्ही क्लायमेट बघा ना बाहेर कसलं भारी वाटतंय ना. पेपरमुळे पुढचं काही दिसत नाही. आता ना थोड्याच वेळात येईल लोणरे, त्याच्यानंतर ना तुम्हाला एक प्रवास आपण तोपर्यंत ही पेपर पण सुटतील. मी एक नंबर असे व्ह्यू वगैरे आपण काढूया. मंडळी 9:58 188 किलोमीटर ना, 188 किलोमीटर झाले आणि आपण पोहोचलो आहोत महाडला. बघू शकता महाड पोलीस चौकी. येताना चेकिंग वगैरे चालू आहे, लक्ष द्या. जर गावावर नाही येत असाल तर गावाला जाताना काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे, पण आपण व्यवस्थित म्हणजे आपण काळजी करून गेलेलं चांगलं. कारण की तिथं बघा बाजूला बसलं तरी मी सीट बेल्ट लावलेलं आहे. काही लोक लावत नाही, पण लावलेला एक चांगला असतो. मागे पण सेट बेल्ट आहे, पण इनोवाला सेट बेल्ट नाही आहे.
मागे पण लावलेले आहेत चांगला असतो आपल्याला, पण पुढच्याला मेन म्हणजे लावणं हेल्मेट योग्य आहे. आता येईल पोलादपूर, खेड, चिपळूण, आपला कशाडी बोगदा पण येणार आहे मध्येच. कशाडी बोगद्यापर्यंत तर मी थोडं दाखवणार नाही, त्याच्यानंतर मग मी सगळं तुम्हाला दाखवतो. आणि आपला आजचा प्रवास हा सकाळचा आहे म्हणून जरा व्ह्यू वगैरे मस्त दिसणार आहेत. हे बघा राजमाता जिजाऊ बस. करूया का आपण गावी गेल्यावर व्हिडिओ, पण गावाला गेल्यावर टाईम भेटत नाही. आता आपल्या राजापूरला काहीतरी 5 की 6 बसेस भेटलेल्या आहेत राजापूर डेपोला. बघू आपल्याला जर मध्येच टाईम भेटला ना तर आपण एक व्हिडिओ करूया. राजापूर बोरोली अशी गाडी चालू झालेली आहे राजमाता जिजाऊची. आणि आता आरक्षण पण चालू होणार आहे MSRTCच्या वेबसाईटवर. अजूनपर्यंत दापोलीच्या झालेल्या आहेत. आपल्या लांजा, राजापूर किंवा मुंबईचं बोरवली इकडून अजून आरक्षण ऑनलाईन चालू केलेलं नाही. तुम्ही तिथे ऑफलाईन बुकिंग करू शकता. आपल्या महाराजाची भूमी म्हणजेच रायगड जिल्ह्यातील महाड आणि पुढेच आहे रायगड किल्ला. लिहिलं पण आहे इथे महाड लेफ्ट साईडला, रायगड किल्ला लेफ्ट साईडला. 10:17 आणि आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला. बघू शकता आपला जुना मार्ग. आपण लेफ्टने जेव्हा जायचो पहिला तर वरती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो लेफ्ट मारून आपण महाबळेश्वरला देखील जाऊ शकतो. समोर रत्नागिरी, आपण तोच रोड राईट मारून पकडून आपण महाडला जाऊ शकतो. आणि हा पोलादपूरवाला आपला अंडरग्राऊंडवाला रोड, राष्ट्रीय महामार्ग 66. हे बघा कॅमेरा पण लावलेला आहे, बघितला तुम्ही? मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये असं मार्क करीन, दाखवेन. कॅमेरे देखील लावलेले आहेत. म्हणून मी आज गाडीने रिक्स नाही घेत आहे. तुका 2000 फुकटचे घालवायचेच नाही आपल्याला. 80 स्पीडने जाऊया, आरामात जाऊया. 1 तास लेट जाऊ, 2 तास लेट जाऊ, आपल्याला 12 तास लागतो, पण आरामात जाऊ. आपल्या नेहमीच्या काकांजवळ आपण थांबलेलो आहे, काळकाई या ठिकाणी आपण दररोज चाय पितो पोलादपूरला रात्रीची. आणि आपले ना यूट्यूब फॅमिली मेंबरमधले या ठिकाणी आपल्याला भरपूर भेटतात, भरपूर म्हणजे भरपूर रात्रीच्या वेळेस. आणि मी तुम्हाला मध्ये आता मी 6-7 महिने व्हिडिओ केले नव्हते, तर आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरमधले भरपूर लोक मला भेटले. इकडे तर भेटलेच, परत चिपळूणला, आपल्या तरळ्यामध्ये तर भरपूरच. अजून कुठे ना कुठे भेटला तर मला एवढं लक्षात नाही. आणि सगळे बोलायचे पण की व्हिडिओ का नाही बनवते, व्हिडिओ बनवते, जरा बरं वाटायचं. भावा लागते झोप म्हणून तो तिकडे गेला आहे चहा प्यायला. तर मी आहे ना ड्रायव्हिंग सीटवर का नाही बसलो, नाही तर बाजूला का बसलो माझ्या मित्रांनो, काल होतो मी शूटला. तर आपलं अजून एक चॅनल आहे, नाही माझ्या डिस्ट्रिक्ट आपलं अजून एक चॅनल आहे महेश जाधव बँजो. मी असं खाली आपल्या डिस्प्लेला देईल. तिकडे आपण ना मुंबईचे नामांकित जोगेश्वरी बेट्स यांची व्हिडिओ टाकतो, म्हणजे बँजोचे व्हिडिओ टाकतो. ते पण तुम्ही जाऊन बघा. आपले व्हिडिओ भरपूर असे 2 लाख 5 लाख असे गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला ना आता 11 वाजता टाकायचा एक व्हिडिओ, वाजल्यास 10:23 तर व्हिडिओचा टायमावर गेला नाही तर मग काही खरं नाही. म्हणून मी बोलू भावाला तूच गाडी चालू, मी बाजूला बसतो, तर माझं व्हिडिओचं काम करायचं आहे. आपण कशाडी घाट चढतोय आता. 8 किलोमीटर नंतर येईल कशाडी बोगदा. बोरोली रत्नागिरी. घरं वगैरे आहेत ना, ही रात्रीची दिसत नाही. हे सर्व काय ना सकाळचं दिसतं. भोगाव भू असं या गावाचं नाव आहे. रात्रीची घरं दिसत नाही काळोखमुळे. चला 10:31 आणि आपण बोगद्याजवळ आलेलो. इथून आहे 500 मीटरला कशाडी बोगदा. असा अँगल भारी वाटतोय का बघा जरा. असा आपण स्टिक लावणार होतो आज, पण मी स्टिक माझ्या दुसऱ्या रूमवर विसरलो, ते तिकडेच राहिली. तर मस्त वाटतं ना कलरफुल लावून, एकदम कलर असा लावून वगैरे या बेल्टला मस्त वाटतं. मग आपली स्पीड दाखवतं ना 70-80. त्याशी मनाली दाखवतं का, तिने स्पीड दाखवणारच नाही वॅगनरची. काचेवर थोडं पाणी मारलं पाहिजे, जरा खराबच वाटते.
मंडळी 19 किलोमीटर खेड आणि बघू शकता आपली कोकण रेल्वे धावते आहे कोकणच्या रुळावरून. भारी वाटते ना. अरे अशी मी ना रील बनवलेली आहे आपल्या वॅगनर गाडीतून, मी ती अजून टाकलेली नाही आपल्या इंस्टाग्रामवर. बघा ना कसली भारी वाटते. अरे मस्त. मी थांब बोलते काय बोलतो. आता हा जो पट्टा आहे ना कशिडी बोगदा संपल्यानंतर अनुसया हॉटेल येतं लेफ्टला, ते आता मी दाखवलं नाही तिकडे ट्रक होता म्हणून. पण हा जो पट्टा 19 किलोमीटरचा आहे ना पूरा स्ट्रेट आहे, पूरा स्ट्रेट. या गाडीवर म्हणजे मला हा म्हणजे नॉर्मल असे 8 टन, एवढे का 8 टन नाही. आपण रात्री जेव्हा येतो ना हे 19 किलोमीटर कधी संपतात ना कळत नाही. एवढा स्ट्रेट पट्टा आहे बघा. आता तुम्ही समोर बघू शकता एवढा आपला स्ट्रेट पट्टा आणि थोडासाच फक्त टन आहे. इथे ना जेव्हा जुना गोवा हायवे पण होता ना तेव्हा याच रोडला म्हणजे या स्ट्रेट पट्ट्याला लोक टाईम कव्हर करायचे. मला अजूनही आठवतं मी त्या रोडवर मी सुद्धा गाडी चालवलेली आहे. मी सुद्धा त्या रोडवर गाडी चालवण्याचा आनंद घेतलेला आहे. तो असा हा खेडचा स्ट्रेट पट्टा होता आणि तिकडे लोक वेळ कव्हर करून. तर मंडळी तुम्ही जरा कमेंट करून सांगा की जुन्या गोवा हायवेवर कोणी ड्रायव्हिंग आणि आपला आजचा व्हिडिओ हा तुम्ही बघत जरा नक्की जरा कमेंट करून सांगा. आणि कोणता रस्ता चांगला वाटायचा तेही सांगा, जुना की नवीन हवे. म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 7 की राष्ट्रीय महामार्ग 66. तर जरा मला सांगा कमेंट. माझं जर वैयक्तिक मत बोलायला गेलो ना तर मला राष्ट्रीय महामार्ग 7च आवडत होता, म्हणजे जुना मार्ग. भले टाइम लागत होता पण कोकणात जायची मजा ती वेगळीच होती. आता कधी पोलादपूर येतं कधी महाड येतं काहीच कळत नाही. गावी जायची मजा संपलेली भाऊ पण बोलते. आणि आता आपलं टाईम वाचतोय पण ती मजा नाही येते. चला असो, प्रगतीकडे चाललंय कोकण, जाऊन दे. पण आमच्या कोकणातली चांगली गोष्ट आहे. आमच्या कोकणातली झाडं वगैरे अशीच राहून दे. आमची ही 90वाली पिढी बघते आहे ना तर पुढे 2000वाली पण पिढी बघून दे, मग 2010वाली पण बघून दे. अशी झाडं राहून दे. बघू शकता आमचं सह्याद्री कसलं वाटतंय बघा. हे सह्याद्री असंच राहून दे. मंडळी 10:55 आपण आलेलो आहोत बोस्ते घाट. सॉरी मी नाव विसरलेलो घाटाचं म्हणून मी थोडा म्यूट झालो. बोस्ते घाट. 15 स्पीड ब्रेकर आहे ना उतार. हा तो एकदम खतरनाक असा उतार आहे ना तो हा घाट आहे. 12 की 13 असे काहीतरी स्पीड ब्रेकर आहे. पण तो मुंबईला जाण्याकरिता उतार आणि आपल्याला जाण्याकरिता चढाव आहे. ॲक्च्युली मी ना थोडंसं 11 वाजता आले 10:56 व्हिडिओ टाकण्याच्या ह्याच्यात आहे. मी घाटाचं नावच विसरलो म्हणून मी म्यूट झालो. चिपळूण लोकल गाडी पण चालते. 10:58 आणि आपल्या महेश जाधव बँजो या चॅनलवर नवीन व्हिडिओ येत आहे. तो मंडळी तुम्ही जाऊन नक्की बघा. आता हा व्हिडिओ येईल 2 दिवसाने, पण नक्की जाऊन 11च्या टायमाला आपला व्हिडिओ येतो महेश जाधव बँजो या चॅनल. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सकाळचे असे बाईकवाले भरपूर दिसतात. हे सर्व इकडचे लोकलच असतील. MH08 रत्नागिरी गाडी आहे. आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आपल्याला गाडी भेटलेली आहे बोरवली रत्नागिरी. ही आता याच्या इथपर्यंत जाईल. कुठे आपलं आज मी नावं का विसरतोय. हातखंब्यापर्यंत जाईल. हातखंब्यावरून ही गाडी राईट मारेल. राईट मारून सरळ जाऊन रत्नागिरीला जाईल. बोस्ते घाट समाप्त. अजून 1 मिनिट झालेला आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे जेबीचा. तर ना जरा ब्राईटनेस बरोबर दिसत नाही. दिसतंय तुम्हाला हे चारे बाजूला आर्यन्स गोविंदा पथक. काल सराव प्रारंभ होता तो आपण तिकडे शूटला होतो. मस्त ना मजा ना. आता मी असेच गाणी ऐकत निघले आहे.
ताशा जो वाजवतोय ना तिला विनायक भाऊ आहे. कसला भारी ताशा होते, एक नंबर ताशा. त्याच्या समोर तो उभे राहिलो ना कसला आवाज काढतो. आणि आर्यन्स गोविंदा पथकने पहिल्याच दिवशी म्हणजे सरावच्या पहिल्याच दिवशी साथर लावले मस्त. सो मंडळी वाजले आहेत 11:14 आणि आपण परशुराम घाटाला सुरुवात करते. बघू शकता लिहिल्या परशुराम घाट सुरू. प्रवेश. अरे कुठली गाडी होती? दापोली. आधी काय होती? साखरपा दाखवली का असं काहीतरी होती. राजमाताची जेव्हा गेली. आणि ते परशुराम मंदिर आहे लेफ्ट साईडला. काहीतरी जाऊया इकडे यार, मला ना बघायचं आहे. लेफ्ट साईडला आहे परशुराम मंदिर. मला जायचं आहे, एकदा तरी मी जाईन. नक्की व्हिडिओ बनवी तिकडे जाईन तर. अरे आपल्याला ड्रोन असता तर ड्रोन उडवला असता आपण. एक नंबर. स्वतः आपण आकाशामध्ये गाडी चालवतो. लांजा 153 किलोमीटर. शिवाई मंडळी 11:25. टोटल किलोमीटर आपले 273 झालेले आहेत. आणि आपण चिपळूणला पोचलेलो आहोत बहादूर शेख नाक्याजवळ. मस्त. आपण संध्याकाळची तर 5:30ला गाडी काढली असती ना तर आपण या टाईमला पेनच्या पुढे असतो. का तर ट्रॅफिकमुळे. तर सकाळीच आपण प्रवास चालू केला आहे पहाटे म्हणून आपण आलेलो आहोत 11:30ला चिपळूणला. आता आपली गाडी असते 3 किंवा 2:30ला चिपळूणला असते. जरा कोण चिपळूणचे आहेत नक्की सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की मी चिपळूणकर. भरपूर आहेत आपले चिपळूणवाले मित्र, मॅसेज येत असतात त्यांचे. अजून चिपळूणचा ब्रिज झालेला नाही, बघू शकताय वरती असे पिलर टाकून ठेवलेले आहेत. कधी होईल चिपळूणचा ब्रिज काय माहिती. आता संगमेश्वरचा पण रेडी झालेला आहे, फक्त राहिलं आहे लांजा, पाली, चिपळूण आणि आता खेडचा पण झाला आहे. आता मी खेडच्या ब्रिजवरनं झालो, दाखवलं ना तुम्हाला. सो मंडळी वाजली आहेत 12:03. दुपारची वेळ झालेली आहे, कडक ऊन बाहेर चाललेलं आहे आणि आपण पोचलेलो आहोत आसुर्डेमध्ये. बघू शकता आसुर्डेचा बस स्टॉप गेलेला आहे. आसुर्डे आपण नेहमी जेव्हा प्रवास करतो तेव्हा रात्रीच येत असतं, म्हणून मी आसुर्डे कधी दाखवलं नव्हतं. म्हणून म्हटलं आता दिवस आहे तर आपण आसुर्डे दाखवूया. बघू शकता निर्मळवाडी धरण राईट साईडला आणि समोर दाखवलं आहे गोवा. ज्या साईडने आपण चाललो आहोत इकडे आहे निर्मळवाडी. साळवीवाडी देखील या साईडला राईट साईडला. हे आसुर्ड्यामध्ये आपण आहोत, रत्नागिरी जिल्ह्यातील आसुर्डे एक गाव. कुशिवडे राईट साईडला आहे. रत्नागिरीतून 64 किलोमीटर आहे. पण आपण रत्नागिरीला जात नाही, आपण हातकंबा करत सरळ जातो. आणि बघा ना दुपारचे 12चं हे ऊन आहे. आता आम्ही अर्ध्या तासात ना जेवायला बसणार आहे. बनेवाडी ST थांबा. आपले कुठल्या बनेवाडी आहेत? हास्य जत्रातली बनेवाडी का नाही ना? असेल तर जरा मला सांगा कमेंट करून. एक नंबर चिऱ्याचं काम बघा काय का केलेलं आहे, भारी केलेलं आहे. मला वाटतं 10 चिरे लावलेच वाटतं लाईनीत. हां तुम्ही काय बनवतो, कुठल्या टॉपिकवर होतो काय माहिती, मी पण विसरलो. जेवायचं हां मंडळी. आता ना सावंतवाडी 214 किलोमीटर आपलं सावंतवाडीला जाणार ना, आपण जाणार आहे फणसगावला. तर आता आम्ही जेवायला थांबणार आहे, जेणेकरून कसं माहिती आहे काय, श्री स्वामी समर्थ. टॉपिक आपल्या पुढे करायला देतच नाही कोण.
कारण की 12 वाजलेले आहेत, ऊन भरपूर आहे. आता बघा मध्ये मध्ये सावळी आहे, मध्ये मध्ये ऊन आहे. तर आपण अर्धा तास नाही तर अर्धा तास 45 मिनटं तरी जेवायला काढू, तेवढा तो उन्हाचा जो टाईम आहे ना तो निघून जाईल. ॲक्च्युली 12, 1, 2, 3 या दरम्यान गाडी शक्यतो टाळावी. आपण तेवढा वेळ इथे घालवला ना तर आपल्याला घरी जायला टाईम लागेल. शक्यतो आपण 20-45 मिनटं वगैरे काढूया आपण, आणि गाडी तेवढी थंड होईल आणि आपण मग आपल्या फणसगावला जाऊ शकतो. हॉटेल पंचामृतला आपण आलेलो आहोत, जिथे आपल्या प्रायव्हेट बसेस थांबतात. आणि तुम्हाला सांगू, माझं वॅगनरला मगापासून मी कॅमेरा माझ्यावर ठेवला होता, आता ठेवला. आपल्या वॅगनरला जो दगड लागला ना तो ह्या टोल नाक्याजवळच लागला. आपण येताना ह्या टोल नाक्याजवळ असा ट्रक उभा होता, त्या बाजूला त्या साईडला येताना, आणि त्यांनी बाजूला दगड ठेवला होता. त्यांनी टेम्पोलानेच ठेवला असेल, एवढं कन्फर्म मला. आणि इकडे आपली ती गाडी त्याच्यावर दगडावर चढली आणि आपला इंजिनवरची ती खाली टाकी असते ना ती क्रॅक झाली. अशी दगडी रस्त्यावर नका ठेवत. बाईकवाले असतात, चुकून बाईकवाल्याचा टायर त्याच्यावर चढला ना नक्काच बाईकवाला पडेल. आपली 4 चाकी गाडी होती म्हणून आपली ठीक होती, पण असं कधी रस्त्यावर दगडी ठेवत जाऊ नका. हा एक नॅशनल हायवे आहे, काही ते स्पीडने असणार. आपण जरा काळजी घेऊया, काहीतरी रस्त्यावर पडलेलं असेल तर बाजूला ठेवा. माझी गाडी त्याच्यावर जेव्हा चढली ना तेव्हा मी पुढे जाऊन थांबलो आणि तो दगड साईडला केला. पण ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, त्यामुळे सगळ्याच व्हिडिओमध्ये दाखवत नाही बसायचं. पण आपण आता आलेलो आहोत तर आरवलीला. वाजले 12:08 आणि पुढे बघू शकता तवेरा. ही गाडी पण ना टर्बो इंजिनवाली कसली पळते, पळायला भारी आहे गाडी, टर्बो इंजिनवाली आहे. पण इनोवा के सामने और टोयोटा के सामने कुछ नाही. असं काय नाही, तवेरा गाडी पण छान पळते. जेव्हा मी कॉलेज घेऊन यायचो ना तेव्हा तवेरा गाड्या भरपूर दिसायच्या, म्हणजे कॉलेज पण तेव्हा भरपूर दिसायच्या. आता थोड्या कमी झालेल्या त्या गाड्या. कसली गाडी पळायची ती तवेरा. कर एकदा परत कॉलेज. राष्ट्रीय महामार्ग 66ला जेव्हा ट्रक चालवतात तेव्हा लोक असेच करतात ना. आपण भाईंदरवरून निघालो तेव्हा टाकी फुल केली होती. 48 लिटर आपल्याला डिझेल आलेलं, आणि आता बघू शकता अर्धी टाकी झालेली. आणि आपले किती किलोमीटर बाकी आहे, आता मी माझ्या गावचंच नाव टाकलं आहे. आपल्याला 132 किलोमीटर बाकी आहे. 2 तास 32 मिनटं दाखवतो. आईला बोललो आपण डायरेक्ट गावी जाऊया. आईला बोललो मी आपण डायरेक्ट घरी जाऊया, पायीवरती नको, आपण जेवूया थोडंसं नंतर घरी जाऊ. ठीक आहे. मला जेवायला बसलो नसतो तर आम्ही 2:42 झालं, 3पर्यंत आम्ही तर पोहोचलेलो असतो. मंडळी 12:18 तर मला पण दिसत नाही म्हणून मी असं करतोय. आणि आपले किलोमीटर झाले 313. आणि आता थोड्याच वेळात येईल संगमेश्वर. आपली मस्त गाडी आलेली आहे. आपण 80 स्पीडने चाललो बघा. व्यवस्थितरित्या आपण गाडी आणली 80 स्पीडने, तरी पण आपली टायमावर गाडी आलेली आहे. किती वाजले? 12:18 विसरतो यार, लिंकच लागत नाही आज व्हिडिओ किची. काही ना काहीतरी शब्द विसरते. आणि आपण संगमेश्वरला पोचलेलो आहे. आज ना व्हिडिओ बनवायचं थोडं याच्यात मी तळ्यात मिळत होतं, करू की नको. त्याच्यामुळे मला अशी लिंक लागत नाही बोलायला. आणि कुठे असा हे होतं, ब्लाइंड होऊन जातो. मंडळी बघू शकता, हे आहे वरती संगमेश्वर डेपो. राईट साईडने जो रोड गेलाय तो, सॉरी संगमेश्वर डेपो नाही, संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आता मला भावाने हे केलं आणि लिंक लागत यार, खरं सांगते मी आज डोकं चालत नाही आज. एवढ्याच्या वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन. एवढ्या इथे लिहिलं पण आहे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. आणि आता थोडंच आपल्याला वाटलं असं वाटतं 5-6 किलोमीटर नंतर ST डेपो येणार आहे. म्हणजे आपला महाराष्ट्राची शान लालपरी यांचं डेपो येणार आहे. सो मंडळी बघू शकता 12:23 झालेले आणि आपण पोचलेलो आहोत संगमेश्वरला. आणि संगमेश्वरचा मेन ब्रिज चालू झालेला आहे. तर आता आपल्याला ब्रिजवर चढल्यावर डेपो दिसणार नाही, सॉरी त्यासाठी. पण चांगली गोष्ट आहे, आपल्या
कोकणकरांसाठी तो म्हणजे संगमेश्वरचा ब्रिज चालू झालेला आहे. त्याच दिवशी पण दाखवलं तुम्हाला मी, अर्ध्यावर दाखवलं, मला पण कळलं नाही ब्रिज कधी चढलो. आता पण समजत नव्हतं, भाऊ मला बोलला ब्रिज आलाय आज तरी दाखवलं. बघा आला आला हे बघा ब्रिज आलेला आहे. आणि इथे लिहिलं बघा राईटला संगमेश्वर देवरुख साखरपा. आपण या मार्गाने सुद्धा गेलेलो आहे आणि हा संगमेश्वरचा नवीन ब्रिज चालू झालेला आहे. मग आता कोकणात यायचं, गणपतीत यायचं, या कोकण आपल्या गोवा हायवेने प्रवास करायचा. खाली आहे लेफ्टला देवरुख आणि साखरपा आणि हा नवीन ब्रिज संगमेश्वरचा बघू शकता सगळ्यांसाठी ओपन केलेला आहे. बाईक, ट्रक, आपली छोटी कार सगळ्यांसाठी. आता खालचा तो जुना ब्रिज होता ना त्याच्यावर गाड्या जाणार नाही, त्या लोकल गाड्या चालतील तिथून ज्या येणार आहेत त्या. आपण आता डायरेक्ट ब्रिज टू ब्रिज करत जाणार गोव्याला. चला, मेन म्हणजे मी यासाठी आज व्हिडिओ करणार होतो तो म्हणजे संगमेश्वरचा ब्रिज. आणि तुम्हाला दाखवलं आहे मी आणि माझं मन खूप खुश झालेलं आहे की मी तुम्हाला संगमेश्वरचा ब्रिज दाखवलं आहे. भरपूर जणांनी व्हिडिओ बनवला आहे मलाही माहिती आहे, बट मी एक आपण ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवतो. मी बोललो माझ्याकडून पण तुम्हाला एक संदेश द्यावा की बाबा संगमेश्वरचा रोड चालू झाला. बघा तुम्हाला मी आता डिझेल आपण आज किती भरलं आहे नाही, आजच आहे ना बाबा, कुठे तारीख काय हा 17/6/2026 ही तारीख आहे. 5:36 आपण भरलेलं आहे. ॲड्रेस बघू शकता तुम्ही कुठचा आहे तो भरलेल्याचा घेतला भाईंदर रोड. त्याच्यानंतर ते पण टोटल किती रुपयाचं भरलं, 4600चं डिझेल भरलं. किती लिटर आलं, 46 लिटर आलं आणि रेट होता 98 रुपीज. आज आपण 46 लिटर डिझेल भरलेलं आहे. 2 दिवसापूर्वी मी ते वाचलं की आपल्या वॉल्वो ST महामंडळाच्या बसेस येत आहे. चांगली गोष्ट आहे, आली तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामधून पण आपण प्रवास करू मग आणि आरामदायी प्रवास असेल. आता आपल्या ST महामंडळाच्या पूर्ण शयनयान ज्या बस होत्या त्या पण आरामदायी बस आहेत. तर जर तुम्ही वॉल्वो देत असाल पॅसेंजरला तर अधिकच उत्तम आहे. मग काय झोपूनच प्रवास करायचा. संगमेश्वरच्या पुढे आलेलं आहे तर मला या गावाचं नक्की नाव नाही माहिती, पण भारी वाटतात ना घरं लांबून बघायला. पूर्ण अशी कौलावर वगैरे दिसत आहेत, छान वाटते. काय लाईनशीच ती घरं आहेत, पण आपण अशा रस्त्यावरनं जेव्हा बघतोय ना तर भारी वाटते. लांब आहे की पूर्ण लाईन आहे पूर्ण. हिरवेगार वातावरण पाठीमागे, हा ना, मधून अशी नदी जायच्या रस्त्यात ना माहिती तळावडे तसा तळावडे असणार ब्रिज वगैरे असणार खाली. आम्हाला काय खाली पण आहे रोड. आपण माहिती आहे शॉर्टकटने आलेलो त्याचे उक्षी हां तेव्हा पण व्हिडिओ नव्हते बनवत. तेव्हा पण आम्ही लवकर आलेलो. 3:30ला निघालेलो आम्ही आणि काहीतरी घरी आम्ही 1 वाजता पोहोचलेलो. आम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बनवतो ना त्या दिवशी आम्हाला लेट होतं आणि ज्या दिवशी व्हिडिओ बनवत नाही ना त्या दिवशी आम्ही लवकर पोहोचतो. काय कळत नाही. आज बाबा आम्ही लवकर पोहोचलेलो आहे. आज बघा किती वाजले, 1 पण वाजला नाही अजून, 1 पण वाजले आणि आपण संगमेश्वरवरून पार केलेलं. आज आपण लवकर पोहोचलेलो आहे. आणि यानंतर आहे ना आपल्या मस्तपैकी STच्या सिरीज येणार आहे. अजून कुठे जायचं मी ठरवलं नाही. यूट्यूबला मी ना नावं टाकीन कुठे कुठे जायचे. तुम्ही जरा मला सजेस्ट करा की इकडे इकडे जा, आपण तो प्रवास करूया STने. सो मंडळी बघू शकता आता आपण आलो हातखंबा आणि हे इथे राईटला जातं रत्नागिरी. आपण जे रत्नागिरीबद्दल मगाशी बोलत होते बघा, हे राईटला जातं रत्नागिरी. आपण स्ट्रेट जातो इथून आता हातखंबा, त्याच्यानंतर पाली. 12:58 झाले ना, 12:58 वाजलेले आहेत. मगाशी वाटतं 12:18 बोलले. बघू शकता पाली 10 किलोमीटर आहे इथून. आपल्याला ही गाडी दिसली नाही कुठली, मुंबई मालवण. मला असं वाटलं की ती दिसेल. आपण वाटतं त्याच्या पुढे आलेलो आहे, डेपोत वगैरे गेली असेल तर. अरे आता ती वाजलेत 1 म्हणजे मला असं वाटतं ती आता मागे असेल. सो मंडळी 1:07 झालेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत पाली कापडगाव या ठिकाणी. बघू शकता आपल्या नेहमीचं हॉटेल रोनित. आपण इथून जेव्हा मुंबईला निघतो ना तेव्हा रात्री जेवायला इथे थांबतो. आज आपण मुंबईवरनं निघालो आणि 1 वाजता पोहोचलोय तर जेवायला थांबलोय आपण हॉटेल रोनित जवळ. गाव कापडगाव पाली या ठिकाणी आहे, जिल्हा रत्नागिरी.
मंडळी 1:45 आणि कापडगावमधून आम्ही हॉटेल रोनीत या ठिकाणाहून आम्ही निघत आहे आमच्या फणसगावला जायला. किती वाजता आपण आलेलो? 1 वाजता नाही, 1 वाजता गेला ना. 45 मिनटं आपण जेवायला घेतलेली आहेत. आमचे 2-2 तास पण जातात जेवायला आणि आम्ही भरपूर टाइमपास करतो. या नवीन स्पीड ब्रेकर राजू ना, आहे नव्हतं स्पीड ब्रेकर. चला, पालीमध्ये एक नवीन स्पीड ब्रेकर टाकलेलं लक्षात ठेवा. आता आपण प्रॉपर पालीमध्ये आलेलो आहोत. आज बाजार वाटतं पालीचं. मंडळी आज काय वार आहे? बुधवार. सो मंडळी, पालीकर आपल्या चॅनलवर कोण कोण आहे ते नक्की सांगा. आणि आपल्या पालीतला बुधवारचाच मार्केट असतो का? आता दिसतो तर मला बुधवारचाच आहे. आणि विचार येतो काय पण नाही खरं आज ना गोंधळ नाही. तर पालीचा आपला बुधवारचा आहे. घेऊया काहीतरी काही पालीमध्ये. मित्रांनो, हा रोड गेलाय गोव्याला. अरे हा पण रोड मस्तच बनलाय. गोव्याला, सॉरी कोल्हापूरला. आणि आता आपण इथून चाललोय गोव्याला. आज कुछ तो हो गया है, कुछ तो गडबड हो गया है. आणि पाली एस टी डिपो गेला तिकडे गेलं. आणि आज थोडं आहे ना दडम. सो मंडळी, मगाचपासून आम्ही बोलवतो 80 स्पीडने जाऊया, 80 स्पीडने जाऊया. आणि आम्ही आता थोडंसं पालीच्या पुढे आलो आणि गाडी होती आपली 100वर. आणि तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या बोललेलो की पाली गेल्यानंतर 2 किलोमीटर नंतर ही गाडी उभी असते. आणि शेवटी माझ्याच ते लक्षात राहिलं नाही आणि गाडी आमची होती 100ला. आणि शक्यतो मला असं वाटतं फाईन लागली आहे. ती पुढे गाडी बघताय ना, एक्सयूव्हीज आहे ना, ती पण गाडी 100लाच होती आणि आम्ही पण होतो 100ला. मला असं वाटतं फाईन. हा, तो पण बिचारा आता गप्प झाला. आणि आम्ही एवढी गाडी मुंबईवरनं सांभाळून आणली आणि आता थोड्यासाठी वाट लागली. आणि मी लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलं होतं पालीच्या 2 किलोमीटर गाडी उभी असते. मला पाली आलं माझ्या पण लक्षात राहिलं नाही. शीट, म्हणजे आपल्याला माहिती असून सुद्धा चलान लागलं. किती? 65ची लिमिट आहे याला. उताराचा रोड आणि लिमिट 65. इथे ते 20 इकडे तर 20. काय रे, आता चालत यायचा. आता कोकणात फक्त चालत यायचं आहे. थोडी खरं सांगतोय तुम्हाला, मानगाव, इंदापूर आम्ही अजिबात गाडी पळवली नाही, काय तर फाईन लागेल म्हणून. आणि इथे माहिती होतं गाडी असताना पण आम्हाला फाईन लागणार आहे. अजून आलं नाही पण लागणार येईल. मी व्हिडिओ एडिट करताना जर आलं ना ते स्क्रीनशॉट टाकीन खाली. बघा, नाही आला तर बरंच आहे पण येईल. ते लोक त्याच्यासाठी तर बसलेले आहेत. लोक थोडी गाडी उड्यात बसणार आहे. मग शीट यार, मला दुःख हे होतं की मला माहिती होतं आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो तरी आली मीच मोठी चुकी केली. 2:08 आणि गाडी आलेली आहे लांजाला. लेफ्ट साईडला डांबरीकरण लांजाला झालेलं दिसत आहे. आपण लांजाच्या एस टी डेपोजवळ आलेलो. 2:11 झालेले. व्हिडिओ चालू केल्याने केला याचा फोन वाचतोच असतो यार. अर्धी बाजू खराब आहे. काम चालू आहे वरती ब्रिजचं. लहान पोरगी बिचारी शाळेतून आली. सो मंडळी, 2:41 आणि आपण आलेलो आहोत राजापूरला. राजापूरचा एस टी डेपो आता आपल्या बाजूने गेलेला आहे. सो मंडळी, वाजले दुपारचे 3 दिसतंय ना. आणि आता आपण आलेलो आहोत आदिष्टी मातेजवळ. आदिष्टी मातेचं मंदिर आलं आहे आणि मातेचं दर्शन घेऊया. संभाळून आणलंच आम्हाला, असंच संभाळून. सो मंडळी, वाजले 3:07 आणि पाहू शकता आपण पोचलेलो आहोत तराळ्यामध्ये. आता आपण तराळ्याचा ब्रिज चढत नाही कारण आपल्याला थोडंसं तराळ्या मार्केटमधून काय ना काय घ्यायचं आहे. सो मंडळी, तराळ्यात इथे टी व्ही एचा शोरूम आहे, SBI बँकचे ATM आहे, HDFCचे ATM आहे, इंडस्ट्रियल बँक आहे. आणि आपण लास्ट टाइम जो टायर चेंज केलेला तो इकडे केलेला. हे बाई केलेला राजू. कारवर तिकीट आहे. हां, तिकीट आहे. साईट आहे. हे बाई इकडे
थार बघा थार. 3:08 आणि पोचलो आपण तरळ्यात. लेफ्ट साईडला वैभववाडी गगनबावडा घाट. हे आपलं ST डेपो. एकतर आईने मला पाठवले एकट्याला. आज काय मार्केट तर नाही, आज आहे बुधवार आणि आईला पाहिजेत पानं. तर पानं घेण्यासाठी मला आता मार्केटमध्ये पाठवलेले. तर मला झालं मी कधी घरी पोचतोय. सो आपलं हे तरळ्याचं मार्केट. मंगळवारी इथे आजूबाजूला बघायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. हे बघा, आईने मला ह्यांच्याकडून पानं घ्यायला लावली आहेत. आत्ता आलो मी मुंबईवर ना, आणि गाडी थांबवायला लावली आईने आणि सांगितली पानं घ्यायला जा आधी. बघा, पूर्ण मी तिथून इथे मार्केटपर्यंत आलो आहे. अंडी नीट पकडा, तुझे पैसे. चल आता काही कासराड्यावर ना. 3:20 आणि आपण आलेलो आहोत आमचो गाव. आय लव कासारडे. आपण कितीला निघालेलो? 5:30ला. 3:30ला आपण म्हणजे 3:30 4:30 एकच तास लवकर आलो. सो मंडळी 400 अरे बाबा ये रे 444 किलोमीटर झालेले आहेत. दिसत नाही. 444 वाजले 3:40. आपण आता ना थोड्याच वेळात पोचू उंडलेल तिट्यावर, आपल्या फणसगावच्या तिट्यावर. तर बघू शकता तुम्ही विजयदुर्गाचा नवीन रोड बनत आहे. म्हणजे आता वाटतं मला हा 2 पद्धती चांगल्या पद्धती बनणार आहे. म्हणून इकडे अशी झाडं वगैरे तोडलेली आहेत बाजूची. आपल्या इथे पाडगावपर्यंत ना रोड आलेला आहे कॉन्क्रिटीकरणचा. म्हणजे सिमेंटचा रोड आहे ना पाडगावपर्यंत आलेला आहे. आता आपला हा पण पट्टा आहे ना उंडेल तिट्यापासून ते तराळ्यापर्यंत होणार आहे. आता हा डांबरीकरण आहे, तो आता सिमेंटचा होणार आहे. मंडळी सामान बघू शकता किती होतं आज गाडीमध्ये. चला फायनली पोचलोय माझ्या गावी. चला मित्रांनो, फ्रेश वगैरे झालो आहे. हे बघू शकता वाजले 4:10. सामान वगैरे तुम्ही ठेवलेलं आहे. व्हिडिओ आलो एंड करायला. तो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आता जरा झोपतो.